ऐका, जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला कोणालाही काही हक्क अधिकार मानण्याची गरज नाही आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने 7,500 जाती एकत्र आणतो हे बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. आणि जे आपल्या समाजामधील काही नेते आहेत, आपल्या समाजामधील काही नेते आहेत जे लाचारीचं जीवन जगत आहे, हे गीत त्यांच्यासाठी आहे. आणि जे संविधान बदलण्याची भाषा करतात हे पण गीत त्यांच्यासाठी आहे. गाव एक शब्द गणपत दादा नरवाडे सरपंच साहेब यांच्याकडून जांभळीकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट. धन्यवाद. करोड पुस्तका छानले सत्य काय आहे ते जाणले भिमाने कसोटी वही भाषणे विचाराला मनोराजा देवाची ज्योतिबा शिवाजी वाघमारे यांच्याकडून 50 रुपये. येवलीकर माझ्या गीतानंतर लेडीज गातील. ऐका, समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? जो लोक संविधान बदलण्याची भाषा करतात त्यांना म्हणतोय काय? समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? अरे आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? अरे संविधान बदलण्याची बात करता बळव्यांनो, मग नवीन संविधान लिहायला तुमचा दुसरा बाप आहे का? नवीन संविधान लिहायला दुसरा बाप आहे का? कि परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, कि परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, ऊपर उठ नहीं सकते औरों को गिराने वाले, मनोज राजा नहीं हटेगा भारत का संविधान। अरे जब तलक जिंदा है ये भीपी के घराने वाले, तलक जिंदा ये भीपी जी के घराने वाले। कि हम इसका जवाब पत्थर से देना भी जानते हैं, कि हम इसका जवाब पत्थर से देना भी जानते हैं। अरे कसम है हमें सम्राट अशोक की, हम कलम के अलावा तलवार चलाना भी जानते हैं। हम कलम के अलावा तलवार चलाना जानते हैं।
काय लिहितात राहुल कांबळे? अरे संविधान आहे दिल्लीत जोवर संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही अरे संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही लागू नका अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो की बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्न होता की मी भारत मोठमय करीन म्हणून. दादा आवाज ओढून द्यायचे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की मी भारत मोठमय करीन म्हणून. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं या लोकांनी वाटोळं लावलं. कसं की समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला जास्त मानणारे झाल्यामुळे या समाजाचं वाटोळं होत आहे. माझ्या समाज बांधव की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अरे माझ्या लेकरांनो माझ्या समाजाचा गाळा जर तुमच्याकडून पुढे ओढला जात असेल तर पुढे ओढा, अन्यथा त्याला मागे आणण्याचं काम करू नका. परंतु तुमचं गाव खूप चांगलं आहे, समाज गाळा समोर ओढण्याचं काम होत आहे. जरा तुम्ही तुमच्यासाठी जरा जोरदार टाका, कारण की तुमच्या गावाची जरा एकी दिसत आहे मला. की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु आमचे लोक शिकले आणि दुसऱ्याच्या सर्कल मध्ये काम करता एवढी अफसोस की बात आहे. म्हणून म्हणतोय संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका. स्वाभिमानाला गहाण देऊन आता लेख हो त्याच्या नावाचा मदन मोहन मालवीय ने उस वक्त कहा था कि भारत देश के सभी ब्राह्मण मिलकर भी अम्बेडकर की बराबरी नहीं कर सकते, क्योंकि भीमराव रामजी अम्बेडकर बुद्धि के महासागर. म्हणून म्हणतो काय ज्ञानी पंडित आमचा त्याच्या बुद्धीचे हे मावळ, त्याच्या बुद्धीचे हे कुणी सांगे भारत केला अभिमान कुणीच केला अभिमान. समजलं की टाळ्या वाजवत जा. दादा दादा आता शिकले. समजलं की वयाच्या 65व्या वर्षापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाची सेवा केली.
वयाच्या 65व्या वर्षापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाची सेवा केली. तुम्हा मला न्याय हक्क अधिकार मिळत नव्हते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. दादा 2 मिनिटं. तुम्हा मला न्याय हक्क अधिकार मिळत नव्हते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. बघा त्यावेळेस ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 ला आपल्यातून निघून गेले, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं खाते पुस्तक चेक केलं. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेचे कायदेमंत्री होते, परंतु बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं खाते पुस्तक चेक केलं आणि त्या खाते पुस्तकामध्ये पैसे होते. कोण सांगते का खाते पुस्तकामध्ये किती पैसे होते? फक्त 52 रुपये होते. बघा कायदेमंत्री झालेला माणूस त्यांच्या खात्यामध्ये फक्त 52 रुपये होते. साधा गावातला जर सरपंच झाला तर त्याच्याकडे लाखाने पैसे असतात. आमदार खासदार जर झाला तर कोटीने पैसे कमावून ठेवतात आपल्या पिढ्यांसाठी. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पैशाला महत्व दिलं नाही, या 9 कोटी लेकरांना महत्व दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पैशाला महत्व दिलं नाही, या लेकरांना महत्व दिलं. तरीही आपल्या समाजाचे नेते म्हणतात, की माझा समाजासाठी हा त्याग आहे, तो त्याग आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर एवढा नाही, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचे 4 लेकरं मातीत घातले. म्हणून म्हणतोय काय, जो नेता म्हणतो ना माझा समाजासाठी हा त्याग आहे, तो त्याग आहे, त्याला म्हणतोय काय? दादांना सांगतो, कमिटीवाल्या साहेबांना, ऐका साहेब, जो म्हणतो ना माझा समाजासाठी हा त्याग आहे, तो त्याग आहे, त्याला म्हणतोय काय? कि खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी ना कर, कि खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी ना कर, और महापुरुषों के कातिलों को बाइज्जत परी ना कर. अरे भीमने तेरे लिए अपने औलादे कोई है, तू अपने औलादे के लिए परवेगिरी ना कर. त्यागाचं केला सारा भीमाला कुणीच काही त्यागाचं केला सारा भीमाला कुणीच काही जागू नका. स्वाभिमानाला गहाण ठेवून आले कहो, गीताचा शेवट येतोय, कारण की कलाकार भरपूर आहे, त्याच्यानंतर काही नाही. नको घेऊ नोटाची, नको घेऊ नोटाची, नको तंगडू कुणाची. दारूच्या बॉटलीसाठी आणि एका बोटीसाठी जर कोणी आपलं मत विकत असेल तर त्याच्या एवढा मूर्ख माणूस या जगात कोणी नाही, हे ध्यानात घ्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भंडाऱ्यात एका माणसाला 5 रुपयाची नोट देते आणि त्याला बोलते जा, मला जर कोणी आईचं दूध जर कोणी मला देत असेल तर ते मला घेऊन ये. ते माणूस अख्खा संपूर्ण गाव फिरून येते, परंतु त्याला आईचं दूध कोणी देत नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे माझ्या लेकरा, मी या देशामध्ये म्हशीचं शेळीचं दूध या लोकांना विकताना पाहिलं, परंतु आईचं दूध मी या लोकांना विकताना पाहिलं नाही. म्हणून मी जो तुला मताचा अधिकार देतो ना, हे आईच्या दुधापेक्षा कमी समजू नये माझ्या लेकरा. कारण मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो. म्हणून तो द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. अशा उमेदवाराकडून राष्ट्रहिताची व लोकहिताची कार्य होत नसतात. म्हणून आपले मत विकून घेऊ नका आणि आपले मत चांगल्या माणसाला द्या, जेणेकरून आपल्या गावाचा विकास होईल, आपल्या जिल्ह्याचा विकास होईल. जरा कमिटीवाल्यांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या.
आता खरंच जनता तुम्हा मिळणार नाही चट्टी. राहुलच्या या गीतावर तुम्हीच राहुलच्या या गीतावर तुम्हीच हर स्वाभिमानाला गहन देऊन आले गहो